रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला. जय महाराष्ट्र. सर, आज अमित शहा दौऱ्यावर आहे. परिवर्तनाची लाट आणणारे लोकसभेचं रणशिंग आजपासूनच फुंकणार आहे. त्यामुळे अमित शहा असेल, मोदी असेल, आणि मोदी पण म्हणतात की 140 कोटी भारतीयांना माझे कुटुंब आहे. असं आहे की निवडणूक आल्या की त्यांच्या नवीन घोषणा असतात. 2014 अच्छे दिन आएंगे, 2014 में अच्छे दिन आएंगे, 2019 में मैं चौकीदार, और अब क्या मेरा परिवार. इस देश के 140 या देशातल्या 140 कोटी जनतेचा परिवार कोणत्या हालापेष्टा भोगतो हे मोदींना माहिती आहे. खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या परिवारामध्ये मणिपूर येत नाही का? तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळत आहे. मणिपूरमधले अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते. मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे. हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही. काश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण 2014 2019 दोन्ही वेळेला आपण आश्वासनं दिली. पंडितों की घर वापसी होगी. लाखो काश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत. तुमचा परिवार हा मुठभर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार, ठेकेदारांचा परिवार. तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे. तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसव पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला, प्रसिद्धीला या देशातली जनता म्हणजे या भूलथापांना जनता फशी पडणार नाही, हे मी स्पष्ट सांगतो. या देशामध्ये असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला 5 किलो अन्नावर जगतायत. भिकारी केलाय तुम्ही त्यांना. हा तुमचा परिवार. 80 कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही. तुमच्या परिवाराला 2 कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता. हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत. त्या बदल्यात तुम्ही 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देत आहे. हा तुमचा परिवार. आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं, त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं. हा तुमचा परिवार. त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता जी आहे देशाची 140 कोटी ही अजिबात फसणार नाही. सर, प्रधानमंत्री का बयान आया 140 करोड़ जो देश के लोग हैं वो 140 करोड़ इस देश की जनता है, वो आपका परिवार नहीं है. आपका परिवार बहुत अलग है. आपका परिवार है जिसको आपने इस देश का पब्लिक सेक्टर बेचा है, एयरपोर्ट बेचा है, LIC बेचा है. हाँ, पूरे देश से, चाहे महाराष्ट्र हो, चाहे मध्य प्रदेश हो,
जो विधायक और सांसदों को खरीदा है आपने 50-50 खोके देकर, वो आपका परिवार। अगर आपका परिवार जो है वो होता तो आपके परिवार में मणिपुर की जनता क्यों नहीं? क्या मणिपुर आपके परिवार का हिस्सा नहीं? जहाँ लगभग 2 साल से जिस तरह से हिंसा है, हत्याएं, महिलाओं पर अत्याचार हो रहा है, क्या मणिपुर आपके परिवार में नहीं है? कश्मीरी पंडित आज भी अपने घर से दूर है, हाँ, कैंपों में रहते हैं लाखों परिवार। उनकी घर वापसी की बात आपने की थी। क्या वो कश्मीरी पंडित आपके परिवार का हिस्सा अब तक नहीं है? तो आप कौन से परिवार की बात कर रहे हो? लाखों करोड़ों बेरोजगार आज भी आस लगाए बैठे हैं कि जिसको आपने कहा था कि आप मेरे परिवार के लोग हैं और मैं अपने परिवार के बेरोजगारों को हर साल 2 करोड़ लोगों को रोजगार दूंगा, वो आज भी बेरोजगार है। क्या वो आपके परिवार का हिस्सा नहीं है? तो रोजगार आपको किसने दिया है? आपके लोगों को दिया जो आपका अलग से परिवार बना है। हाँ, ये परिवारवाद की जो झूठी दलीलें हैं उसके ऊपर आप जनता विश्वास नहीं रखेगी। आपका परिवार क्या है और आपके परिवार में कौन कौन लोग हैं, जैसे धनिक है, शेठ लोग हैं, वो आपका परिवार है। हाँ, जो आपने सांसद विधायक खरीदे हैं 50-50 करोड़ देकर, वो आपका परिवार है। जो आपके लिए झूठे काम कर रहे हैं, हाँ, वो आपके अंधभक्त है, वो आपका परिवार है। हम आपके परिवार में नहीं आते। सर, वहाँ 140 करोड़ जनता की अगर बात करते हैं तो 140 में हम भी है, लेकिन हम आपके परिवार के सदस्य नहीं है। गडकरींचे चाहते मोहल्ल्यामध्ये समर्थक नाराज आहे। एकीकडे कृपाशंकर सिंग यांवरती अनेक आरोप असताना त्यांना पहिल्या लिस्टमध्ये नाव येते, मात्र गडकरीला कुठेतरी डावललं गेलेलं आहे। आज जाणबुजून कुठेतरी गडकरीला डावलण्यात आलेलं काय? गडकरी कुठेतरी जड होतील येणाऱ्या काळात? आजचा सामना वाचलाय? आजचा सामनाचा अग्रलेख वाचा। आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असतात तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असता। आजच्या सामनामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललंय